मोहाडी उपनगरातील महाविद्यालयीन तरुणी निकिता गावडे हिच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी व संबंधित दोषींना कठोर शासन व्हावे या मागणीकरिता मोहाडी उपनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। मोहाडी उपनगरातील जयशंकर कॉलनीतून विठ्ठल गावडे यांच्या घरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले। निकिता गावडे हिचा मोहाडी परिसरातील एका विहिरीत मृतदेह आढळून आला होता। तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबत अद्याप माहिती निष्पन्न झालेली नाही। पोलीसही या दृष्टीने तपास करीत असून सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत। पोलिसांनी घटना उघडकीस येताच 4 संशयितांना ताब्यात घेतले असून पैकी 3 अल्पवयीन आहेत। 13 रोजी निकिता गावडे सकाळी 5:30 वाजता शुभम पाटील यांच्या फोन संभाषणानंतर बाहेर पडल्यानंतर मोबाईल बंद करून बेपत्ता झाली। त्यानंतर 14 रोजी निकिताचे काहीतरी बरे वाईट झाल्याच्या संशयावरून ज्या ठिकाणावरून तिची मोटारसायकल मिळाली त्या विहिरीत तिचा मृतदेह सापडला। निकिताने आत्महत्या केली नसून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयितांची चौकशी करून सदरचे प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालविण्यात यावे व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे। दिनांक 14/12/2016 रोजी मोहाडी गावातून निकिता गावडे या मुलीचा जो करून अंत झालेला आहे, हा जो सायबर क्राईमच्या प्रकारातला हा गुन्हा आहे। जवळपास हा जो मोबाईल मेसेजिंगमधून व्हॉट्सॲप असेल किंवा त्याचं व्हिडिओज असेल, त्या व्हिडिओतून त्या पोरीला ब्लॅकमेल करण्यात आला आणि ब्लॅकमेल झाल्यातून तिने कुठेतरी त्या गोष्टीचा मनाला ताप घेतला आणि त्यातून ही घटना घडलेली आहे। तर आमचा एकच म्हणायचं प्रश्न आहे की बुवा जी मोहाडी गावामध्ये याच्यापूर्वी 4-5 घटना अशा घडलेल्या आहेत, पण प्रशासन यांचा राजकीय कुठेतरी हस्तक असल्यामुळे किंवा वजन असल्यामुळे किंवा पैसा असल्यामुळे हे आरोपी वारंवार सुटत आहे। मोहाडी गावात जवळपास ही खुनाची म्हणता येईल की 4थी-5वी ही घटना या मोहाडी गावामध्ये झालेली आहे। पण याला कुठेतरी प्रशासनाने कुठेतरी प्रत्येक वेळेस साथ देत आले नाही। हे आरोपी मोकाट मोठे वकील लावून आज सुटत आले। तर आमची एकच विनंती आहे प्रशासनाला आणि मीडियाला की या घटनेचा आपण गांभीर्याने विचार करून लोकमत प्रसार करून फास्टॅग कोर्टाला किंवा प्रशासनाला कुठेतरी जाब येईल, कुठं त्यानं त्याला निर्णय लागला पाहिजे या उद्देशाने सर्वांनी तिथं मदत केली पाहिजे। जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या धुळे शाखेतर्फे मानवता जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीतून विद्यार्थ्यांनी मानवाधिकार दिनाचे महत्त्व पटवून दिले। जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या धुळे येथील शाखेतर्फे शनिवार रोजी सकाळी 9 वाजता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मानवता जनजागृती रॅली काढण्यात आली। मानवाधिकार संघातर्फे मानवाधिकार दिवस व मानवाधिकार विषयी गेल्या 5 वर्षापासून जनजागृती करण्यात येत असून त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला आहे। रॅलीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात होऊन ती आग्रा रोड मार्गे महात्मा गांधी पुतळा, नगरपट्टी, गली नंबर 4, भांडी बाजार, सलमान लॉज मार्गे पुन्हा शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप झाला। यावेळी ॲडव्होकेट विनोद बोरसे, डॉक्टर साजेदा शेख, कांतीलाल जैन आदींनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी प्रोजेक्ट चेअरमन संजीव सिंग, रत्ना बडगुजर, ॲडव्होकेट हिदायत अली, राजेश जैन, जितेंद्र जैन, सचिन जैन, सुभाष बडगुजर, बिपिन गीते, प्रमोद शर्मा, मोहन मालिया, प्रियंका जोशी, प्रशांत अग्रवाल, प्रकाश कापसे आदी उपस्थित होते। आज जागतिक मानवाधिकार सप्ताहाच्या निमित्ताने अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेतर्फे जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिवसेंदिवस बदलत्या काळात मानवाच्या हक्कांविषयी, अधिकारांविषयी त्याची जागृती असावी। माणसाने माणसाला म्हणून माणूस म्हणून जगण्यासाठी योग्य तऱ्हेने सर्व इतरांच्या भावना समजून जीवनक्रम चालवावा यासाठी या रॅलीचा उद्देश आहे।